Hello student, how are you? कसे आहात? बरे आहे ना? yesterday we have learned काय काय शिकलात? मायनस, प्लस, निगेटिव्ह, मल्टिप्लिकेशन, डिवाइड आणि सबट्रॅक्शन, ॲडिशन, प्लस मायनस. ओके, टुडे वी आर गोइंग टू लर्न. आज तुम्हाला थोडंसं मॅथ सेकंडमधलं आपण घेणार आहोत. You know parallel line not touching each other. These lines are not touching each other is known as parallel line. म्हणजे ज्या रेषा दोघांना स्पर्श करून जात नाही त्यांना समांतर रेषा असं म्हणतात. मग सेगमेंट असतील, रेषाखंड असेल, रेक्टँगल, आयत असेल. आयताचे चारही कोण कसे असतात? काटकोन असतात. काटकोन असतात म्हणजे किती अंशाचे असतात? 90 मापाचे असतात, आहे का नाही? मग मेजरमेंट ऑफ, आता इन द फिगर ABCD रेक्टँगल फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. आता आपल्याला एक्स आणि वायची किंमत काढायची. 2 मार्काला प्रश्न असतो, 9वीला असतो, 10वीला पण असतो, पण तो इनडायरेक्ट असतो. हे समजलं तर पुढचं आपल्याला येईल. मग एक्स आणि वायची किंमत काढायची असेल तर याचं आणि याचं प्लस, म्हणजे ए आणि ए प्लस हा प्रत्येक कोण कितीचा असतो? काटकोन असतो. म्हणजेच किती मापाचा असतो? 90 मापाचा. हा 90 मापाचा आहे, हा 90 मापाचा आहे, हा 90 मापाचा आहे, हा पण 90 मापाचा आहे. मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 90, मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 90, मेजरमेंट ऑफ अँगल डी इज इक्वल टू 90 आणि मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90. बोथ अँगल्स आर 90 डिग्री, म्हणजे त्याला काटकोन चौकोन सुद्धा म्हटलं जातं. मग हा सुद्धा 90 डिग्री आहे. म्हणजेच काय होईल? एक्स प्लस 4y इज इक्वल टू 90. समीकरण करायचं. म्हणजे या ठिकाणी सेगमेंट AD आणि BC कसे आहेत? समांतर आहेत, पॅरलल आहेत. सेगमेंट AD आणि सेगमेंट BC हे पॅरलल आहे. मेजरमेंट ऑफ अँगल ADB, हे बघा ADB इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल CBD. हा 50 तर हा सुद्धा 50 आहे, बरोबर नाही? रेषे जोडीतले कोण समांतर रेषा असतील तर, बरोबर. मग ADB इज इक्वल टू 50. ADB म्हणजे हा एक्स, हा किती आला? 50. म्हणजेच एक्सचं माप किती आहे? 50 डिग्री, बरोबर. एक्स इज इक्वल टू 50 डिग्री. आणि DBC ऑल्सो 50 डिग्री. हे गिवन आहे, हे दिलंय, म्हणून हा एकचा 50 आहे. मग समीकरण काय? अँगल ADB प्लस BDC इज इक्वल टू अँगल ADC इज इक्वल टू अँगल ADC. हा पूर्ण अँगल ADC. म्हणजेच काय होईल मित्र? या ठिकाणी एक्स प्लस 4y इज इक्वल टू 90. हे बघा, प्रत्येक कोण मी तुम्हाला सांगितलं होतं 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच हा पण 90 डिग्रीचा, म्हणजे एक्स प्लस 4y इज इक्वल टू 90 डिग्री. मग या ठिकाणी एक्सची किंमत दिलेली आहे, किती आहे? 50 प्लस 4y इज इक्वल टू किती? 90. हे 50 इकडे गेले उजव्या बाजूला तर काय झाले? मायनस, कारण हे प्लस येतं मायनस. म्हणून 4y ठिकाणी 4y बरोबर 90 वजा 50. हे 50 वजा झाले, म्हणून 4y बरोबर 90 मधून 50 गेले, किती राहिले? 40, आहे की नाही? शून्याचे शून्य, 9 - 5 4. आता 4 आणि y याच्यामध्ये तुम्हाला काल सांगितलं होतं काय? मल्टिप्लिकेशन आहे चिन्ह. मग हे 4 इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड. म्हणजेच y इज इक्वल टू काय होईल? 40/4. म्हणजेच y बरोबर
4 1 जार 4, 4 1 जार 4, 4 0 म्हणजेच 10. म्हणजेच y इक्वल टू किती आलं मित्र हो 10. हे आलं तुमचं उत्तर. x ची 50 आणि y चं किती आलं 10. हे डिग्री आलं. प्रश्नात आपल्याला सांगितलं त्यांनी हे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. 3 मार्काला प्रश्न येतात मित्र. मग व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 50 अँड व्हॅल्यू ऑफ y म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल y इज इक्वल टू 10 डिग्री. हे आलं उत्तर. बरोबर. 4 मल्टिप्लाय बाय y म्हणजे 4 इंटू 10 40 झालं आणि 50 झालं. म्हणजे 40 प्लस 40 50 हे झालं का 90. म्हणजे त्यांची बेरीज 90 डिग्री झाली मित्र. कळलं. मग आता अशा प्रकारे एखादं उदाहरण न सोडवलेलं सोडवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके बाय. थँक्यू.